नंदीवाले तिरमल समाज संघटनेचा जाहीर मेळावा आणि महाराष्ट्राची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे। यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, पुणे, बीड यासह अनेक जिल्ह्यांमधून कार्यकारिणी तालुकास्तरीय देखील जाहीर करण्यात आली आहे। आता नाही तर कधीच नाही या घोषणेसह समाज जागृतीसाठी हा प्रचंड मोठा मेळावा घेण्यात आला होता। 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता तुकाई मंगल कार्यालय, अहिल्यानगर, संभाजीनगर महामार्ग, पांढरी पुल या ठिकाणी हा मेळावा उत्साहात पार पडला। महाराष्ट्रभरातून आलेल्या समाज बांधवांनी उपस्थिती लावली। हा मेळावा त्यामुळे ऐतिहासिक ठरला। मेळाव्यात सन्माननीय एकनाथरावजी आटकर अध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य, सन्माननीय शिवाजीराव पालवे उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या सोबतच गुलाबराव पालवे सचिव, बाबासाहेब आव्हाड खजिनदार यांची राज्य कार्यकारिणीवरती नियुक्ती करण्यात आली। या सर्वांनी समाजाच्या वर्तमान प्रश्नावर आणि संघटन शक्तीवर आणि एकतेच्या गरजेवरती भर दिला। समाजावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही। आपली ताकद, आपला आवाज आणि आपलं संघटन हेच आपल्या समाजाच्या उभारणीसाठी वज्र अस्त्र असेल असं देखील ते म्हटलंय। महिला आघाडी महाराष्ट्र राज्याचा सहभाग यामध्ये स्त्री शक्तीचं देखील दर्शन झालं। यामध्ये अलका सूर्यभान पालवे, छत्रपती संभाजीनगर, हौसाबाई गुलाब पालवे, विमल बाबासाहेब आव्हाड आणि गंगूबाई शिवराम पालवे या 4 महिला समाजासाठी आदर्शव ठरतायत। यांची देखील पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली। महिला शिक्षण, स्वावलंबन, नेतृत्व या 3ही गोष्टी यावेळी या मेळाव्यात दिसून आल्या। कार्यक्रमादरम्यान समाज जनगणना नोंदणीसाठी फॉर्मचं वितरण करण्यात आलं। उपक्रमातून समाजाच्या लोकसंख्येची, शिक्षणाची आणि आर्थिक स्थितीची अचूक माहिती गोळा करता येणार आहे। त्यामुळे पुढील काळात शासनाच्या योजना, शैक्षणिक संधी आणि रोजगारासाठी समाजाला ठोस प्रतिनिधित्व मिळेल। मेळाव्याच्या शेवटी अध्यक्ष एकनाथराव आटकर यांनी सांगितलं की आज आपण एकत्र आलोय, पण ही केवळ सुरुवात आहे। पुढच्या टप्प्यात आपण महाराष्ट्र पातळीवरती भव्य समाज मेळावा घेणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यातून समाज बांधव एकत्र येतील आणि समाज संघटनेचं स्वप्न आपण वास्तवात उतरूयात। या ऐतिहासिक मेळाव्यासाठी उपस्थित समाज बांधव काळू हटकर, भारत फुलमाळी, रावसाहेब जाधव, गंगा मल्ले, पप्पू हटकर, रामा फुलमाळी, रमेश गजरे, अंकुश फुलमाळी, बापू गुंडाळे, सुभाष फुलमाळी, बाळू फुलमाळी, किसन आहेर, सुभाष आहेर, बाबू फुलमाळी, भाना आवटी, दगडू आवटी, गुलाब फुलमाळी, उत्तम फुलमाळी, गंगाधर पालवे, अण्णा गायकवाड, संपत फुलमाळी, रावसाहेब फुलमाळी, शेटीबा देशमुख, रघु आव्हाड, सुरेश पालवे, राजू पवार, बाजीराव पवार, गंगा पवार, गंगाराम गुंडाळे, चिनू फुलमाळी, साहेबराव फुलमाळी, शिवाजी पालवे, राहुल पालवे, रावसाहेब पालवे, बाबू कुंदारे, बाबू काकडे, मच्छिंद्र फुलमाळी, अनिल गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, शिवा गायकवाड आणि इतर अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याने समाजाच्या एकतेचा, संघटन शक्तीचा आणि स्वाभिमानाचा नवा अध्याय सुरू झाला। तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि महाराष्ट्र स्तरीय कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपापली जबाबदारी यावेळी बहाल करण्यात आली। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात। नंदीवाले तिरमल समाजाचं संघटन पाहून खऱ्या अर्थानं समाजासाठी हे आदर्शवत उदाहरण आहे। आतापर्यंत समाज हा नंदी घेऊन गावोगावी फिरत आहे, मात्र हा समाज आता एकत्र येतोय आणि एक नवा चेहरा महाराष्ट्रासमोर उभा राहतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉली टीम, अहिल्यानगर। आज नंदीवाले तिरमली समाजाच्या मेळाव्यानिमित्त राज्य लेवलची बॉडी आम्ही आज डिक्लेअर केलेली आहे। काळूभाऊ आटकर सोनई यांना संघटक म्हणून आज पद जाहीर केलं। गुलाब दगडू पालवे सोनई सचिव पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि तालुका लेवलची पण नियुक्ती केली, जिल्हा लेवलची पण केली आणि येत्या काळामध्ये अहिल्यानगर येथे मोठा मेळावा घेऊन तिथे राहिलेले पदसुद्धा जाहीर करणार आहोत। आणि आज मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या नंदीवाले आणि तिरमल समाजाला आरक्षण कसं मिळता येईल आणि आमचा समाज मागासलेला असल्यामुळं आम्ही ह्या मेळाव्यामध्ये भरपूर विषय घेतलेले आहेत। अल्पवयीन लग्नाचा पण हा विषय घेतला का अल्पवयीन मुलीने लग्न करू नये, 18 पूर्ण झाल्यानंतरच लग्न करावं हा पण विषय घेतला आणि घरकुल योजनेचा पण आज विषय घेतला। ज्या गावात जे 30 वर्षापासून राहत आहात तर त्यांना आतापर्यंत घरकुल नाही, शासनाचं कुठलंच नाही आणि आता एक 6 महिन्यापूर्वी प्रत्येक गावाला गायरान जमिनी संदर्भात शासनाने नोटीस दिलेल्या आहेत। ती शासनाने यांचा विचार करून ती नोटीस मागे घेण्यात यावा ह्या पद्धतीचा विचार झाला। आणि दुसरी गोष्ट, जे आमचा समाज अडाणी समाज आहे तर यांनी सगळ्यांनी एकरूप होऊन यांनी शिक्षणाच्या प्रवाहावर कसं येता येईल आणि कसं करता येईल हे त्या पद्धतीने आज ह्या बैठकीच्या माध्यमातून विषय निघाला। आणि येत्या काळामध्ये आम्ही गावागावी जाऊन हे संघटनेचे तालुका लेवलचे अधिकारी, जिल्हा लेवलचे आणि राज्य लेवलचे अधिकारी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत, गावोगावी जाऊन आणि प्रत्येक समाजाला जागृत करणार आहोत। शिक्षण असो, त्यांचं राहण्याचं घरकुलचा विषय असो आणि गायरान जमिनीचा विषय असो, हे आम्ही येत्या दिवसात थोड्याच दिवसात गावोगावी जाऊन हे डिक्लेअर करणार आहोत।
आज माझी नंदिवली तिरुमल समाज संघटनेच्या राज्याच्या सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी सगळ्या आमच्या नंदिवली तिरुमल समाज संघटनेचं आणि समाजाचं मी धन्यवाद मानितो आणि हे पुढील काळात संघटनेसाठी जोमाने आम्ही काम करू आणि जे लोकांच्या काही आमच्याकडून जे पद बीड जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, संभाजीनगर, नाशिक, बीड, जळगाव, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर हे जे पद राहिले ते लवकरच या महिन्याभरात 2 महिन्याभरात आम्ही ते भरण्यात येतील। तमाम नंदिवली तिरुमल समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संदर्भासाठी आम्ही सगळे समाज महाराष्ट्रातून भारतातून सगळे समाज इथं बोललेले आहे। कमून या संदर्भासाठी बोलले का नंदिवली तिरुमल समाजाचं सगळ्यांचं एकजुटी एकमुठी एक विचार राहावा आणि त्या संदर्भासाठी बोलले। पुढचे जे कामं आहेत, काही कामं आडे अडचणीचे कामं, काही आरक्षण, काही गोरगरिबाची समस्या, त्या संदर्भासाठी आम्ही सगळे एकजुटीने एक होऊन आम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवायसाठी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। गोडेगाव या ठिकाणी पांडुस्पूर रोडला मंगल कार्यालय या ठिकाणी सगळा समाज बोलून व्यवस्थित सगळ्या समाजाला मार्गदर्शन व्यवस्थित करण्यासाठी आलंय। त्याच्या संदर्भासाठी आमचं एक असं मत आहे की नंदिवली तिरुमल समाज आम्ही सगळे पुढे घेऊन जाणार आणि सगळ्यासाठी आम्ही काम करणार आणि यासाठी एवढं बोलून नंदिवली तिरुमल समाज रामबाबा यांच्या ग्रुपनं जय सभा हे करतो। नंदिवली तिरुमली समाज संघटना महाराष्ट्र राज्य आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी पदाधिकाऱ्याची नियुक्ती होती। जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि राज्य लेवलचे पद या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत। बऱ्याच दिवसापासून 6 महिन्यापूर्वी आमची सगळ्या समाजाने आमच्या समाजाने येऊन एकत्र बसून एक अध्यक्षपदी नेमणूक आणि उपाध्यक्ष असे नेमले। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी तो मेळावा घेतला आणि आज या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतं का आम्ही एकत्र आज समाजातले सर्व ठराविक लोक या ठिकाणी बोलवले। सगळे लोक बोलवले नव्हते, फक्त आज पदाधिकाऱ्याची नेमणूक करायची होती म्हणून या ठिकाणी या मंगल कार्यालयात आपण मोठ्या भव्यदिव्य असा मेळावा या ठिकाणी घेतलाय, त्यांची नेमणूक केली। इथून पुढे भविष्यात सगळ्या गोष्टी वास्तविक पाहता आम्ही सर्व जाती धर्मातले सगळ्यांना आता ज्याच्या त्याच्या मागण्या सुरू झाल्या आहेत। आम्ही सुद्धा समाजाचं म्हणणं आहे सगळ्यांनी आपण आपल्या ठिकाणी एकत्र येऊन आपली सुद्धा मागणी करा। SC किंवा ST समाजात त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावा म्हणून आम्ही लवकरच भव्यदिव्य असा आयलनगर या ठिकाणी मेळावा घेणार आहोत आणि त्याच्या अगोदर निवेदन मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत। आणि या सगळ्यांना आम्हाला खात्री आहे आमचं कुठंतरी आणि खरा गरजू समाज आमचा आहे। नंदीबैल घेऊन फिरणं, गावगावी समाज आमचा फिरतोय, एका जागेवर नाही, भटका समाज आहे। या गावात 4 दिवस, दुसऱ्या गावात 5 दिवस, 7व्या गावात 8 दिवस भीक मागून प्रत्येक गावगावनी फिरत असतात। म्हणून आम्ही एकत्र येऊन समाजासाठी न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्या आमची खरी अडचण असेल प्रत्येक गावात आमच्या समाजासाठी जागा नाहीये, त्या ठिकाणी कुठेतरी भूखंड आपले धरायचे, कुठेतरी गायरान जमिनी आणि त्या ठिकाणी पाल ठोकायचे राहायचे असं भक्कमपणे पुरावा आमच्या लोकांना नाही आणि म्हणून खरी गरज आरक्षणच्या आमच्या समाजासाठी आहे। म्हणून मी सगळ्या शासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत, विनंती करणार आहोत। खरोखर तुम्ही वास्तविक पाहता तुमच्या राज्य लेवलच्या एखादा पथक नेमून खरोखर कोणत्या समाजाला गरज आहे ते समाज खरा आरक्षण देण्यासाठी आहेत का नाही तुम्ही खात्री केली पाहिजे। मग ते हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, तेलंगणाचं असेल, गुजरातमध्ये असेल, आमचे त्या ठिकाणी कोणत्या कास्टमध्ये आहेत त्याचा विचार करून आम्हाला SC ST समाविष्ट करावा या ठिकाणी मी सगळ्याच्या वतीने आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत। ज्याच्या मार्गदर्शनाखाली संघटना आपल्याला एकत्र करायची तो माणूस असा पाहिजे। आणि आज तुम्ही सर्वजण जे आपले जे नंदिवली तिरुमल समाजचे अध्यक्ष एकनाथजीराव वाटकर, उपाध्यक्ष शिवाजीजी पालवे यांच्या एका आवाजावरती हजारोच्या संख्येने तुम्ही जे उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, सांगायचं एवढंच की आपल्याला कुठेतरी एकत्र यायचंय आणि एकत्र येण्यासाठी जे संघटना
मोठा असलो, तुम्ही जर किती मोठे असले, एकीमध्ये आणि एकत्र येणं जी ताकद आहे ती कशातच नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे, ते म्हणजे एकनाथजी आटकर आणि शिवाजीराव पालवे यांना सर्व समाजाच्या मनातून आपण निवडलेलं आहे. यांना काय असं काय आपण जबरदस्ती करून मनाने अध्यक्ष केलेलं नाही. सगळ्यांची इच्छा होती का पुढे गेलेला माणूस जो काहीतरी चांगला पाहिजे, का जेणेकरून आपल्या अडचणीमध्ये एक भाग गेल्यानंतर ते काम तिथं झालं पाहिजे. कारण आतापर्यंत आपण भरपूर केले, म्हणजे आपण सांगितले काही गरज नाही, तर आपल्याला कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी काम झालं पाहिजे यासाठी आपण एकत्र आलोय. आणि एकत्र जसे आलो तर सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे हात बळकट करायचे. बळकट म्हणजे कसं, त्यांना काय आपल्याला द्यायचं नाही, फक्त समाजाचे जे काही अडचणी असतील त्यासाठी आपल्याला एकत्रित करायचे, संघटित व्हायचे. आणि संघटित झाल्यानंतर आपलं कुठलंही काम असू द्या, भले आरक्षणाचं असू द्या, तुमचं हॉस्पिटलचं असू द्या, तुमचं शिक्षणाचं असू द्या, आणि आज आपले तरुण मुलं आहेत जे शिकले आहेत, त्यांना नोकरीचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, ज्या ठिकाणी आपण एकत्र येऊन हे जे काम करणार हे 100% तुमचं हे होणार. त्याच्याबद्दल तुम्ही जे आले एकनाथ आटकर यांच्या आवाजाला जे निमंत्रण देऊन सगळे उपस्थित आहेत, पुन्हा तुमचं स्वागत करतो. या धर्माबद्दलचा तुम्ही विचार करा की आपला समाज संपलेला आपण काय करणार आणि कोणत्या संघटनेसाठी उभा राहणार, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी एक आदेश घेण्याचे गरजेचे आहे. पंचांना सांगितलंय की ख्रिश्चन समाज की आपला समाज धर्मांतर खूप होत आहे, त्यांना थांबवण्याची गरज आहे. या पंचायत लोक सगळे तुम्ही आणि अध्यक्ष उपाध्यक्ष हे काळजी घेण्याची गरज आहे. आणि मी कटके मूर्ती विकास परिषद अहमदनगर अशासकीय जिल्हा सदस्य म्हणून निवड झाली नाही. आणि कोणतेही कागदपत्र समाजात झाले, कोणतेही अडचण आली, कलेक्टर एसपी आपल्या सॉरी कलेक्टर तहसील आले ती मला संपर्क करा. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.